हे बघा, सध्याचं ऑपरेशन असं आहे की बाबा हा तुमचा जो सिंगल फेज प्रिव्हेंटर आणि तुम्ही हे स्विच ठेवलेत कॉन्टॅक्टर, MCB पाडले की हा कॉन्टॅक्टर ऑपरेट होतोय. हा कॉन्टॅक्टर ऑपरेट झाला ही जी केबल इन्व्हर्टरला गेली, इन्व्हर्टरचा सप्लाय बंद होतोय. पण ॲक्च्युली आपल्याला कसं पाहिजे की हा ट्रिप व्हायला पाहिजे. हा कॉन्टॅक्टर ट्रिप होतो ठीक आहे, पण हा कॉन्टॅक्टर लॉकेबल स्विच आहे तो ट्रिप व्हायला पाहिजे. इथे ट्रिपचं पोझिशन आहे त्याला, म्हणजे ह्याचा जो आउटपुट आहे सिंगल फेज प्रिव्हेंटरचा तो ह्याला पण द्यायला पाहिजे, जेणेकरून हा जेव्हा सिंगल फेज तुम्ही व्हाल किंवा होईल बाहेर होईल त्यावेळेला सिंगल फेज ऑपरेशन होईल आणि हा ट्रिप होईल. तसंच त्याच वेळेला मीटरचा सप्लाय जो आहे तो सुद्धा बंद व्हायला पाहिजे. पण इथं आता अशी कंडिशन आहे की जरी आपण सिंगल फेज केलं तरी देखील मीटरचा सप्लाय चालू राहतो. हा जरी स्विच ऑपरेट केला, बंद केला, तरीसुद्धा हा डिस्प्ले बंद होत नाही, कारण ह्याला सप्लाय MCB कडनं सतत मिळत आहे. तर